गावामध्ये ना अतिक्रम जरी काढायचं ठरलं काढलं पाहिजे, कारण ही ग्रामपंचायतची मालमत्ता ही ग्रामपंचायतीने राखली पाहिजे. पण ती राखीत असताना ग्रामपंचायतल्या पदाधिकाऱ्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. एज्युकेटेड असावा, त्याला निर्णय क्षमता घेण्याची ताकद असावी, सर्वांना सोबत घेऊन त्यांनी गावाचा विकास केला पाहिजे व गावात जी विकास कामे इथून मागे झालेली नाही ती विकास कामं करणारा सरपंच असावा. राजकारण सोडून गावच्या समाजकारणासाठी सगळ्या जाती धर्मासाठी कोणची जात न पात न पाळता गावच्या विकासासाठी झगडणारा सरपंच हवा. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतंय तर येणाऱ्या काळात लोकनियुक्त सरपंच आहे. तर तुम्हाला येणारा सरपंच कसा हवा आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? आता काही दिवसामध्येच आपल्या बऱ्याचशा ग्रामपंचायत विसर्जित झालेल्या आहेत. काही ग्रामपंचायतीचा कालावधी अजून सुरू आहे. विद्यमान सरपंच कसा हवा हा अतिशय उत्तम असा मुद्दा आहे. गावचा सरपंच म्हणजे कसा, सर्वसमावेशक, शांत, संयमी, अभ्यासू असा सरपंच पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतंय, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावामध्ये आपण बघतोय सरपंच असतो फक्त नामधारी. मग सरपंच कसा हवा, तर सरपंच हा गावच्या विकासाला चालना देणारा असला पाहिजे. गावातली रस्ते असतील, पाणी प्रश्न असतील, विविध समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, ह्या सोडवणारा सरपंच येणाऱ्या काळात आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि सरपंच हा तोडीस तोड देणारा असला पाहिजे. गावाच्या विकास कामासाठी भरभरून असा निधी हा गावासाठी सरपंचांनी आणला पाहिजे असं मला वाटतंय. सरपंच हा अभ्यासू, पदवीधर आणि उच्च शिक्षित असा सरपंच येणाऱ्या काळात आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गावासाठी, झोळे गावासाठी त्या ठिकाणी असला पाहिजे असं मला वाटतंय. तसेच झोळे गावामध्ये विविध कामं या ठिकाणी होत आहेत. मागील काळात माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनीही आपल्या गावामध्ये विविध प्रकारची कामं केलेली आहे. विद्यमानही आमदार त्या ठिकाणी गावासाठी कामं देत आहेत. त्यांचंही मी गावच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. माननीय नामदार बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून झोळे गावात निळवंडे कॅनॉल झाल्यापासून झोळे गावातून गेलेला जो उजवा कालवा आहे त्या कालव्याचं पाणी आपल्या गावामध्ये आणि शिवारामध्ये फिरलेलं आहे. तसेच सरपंच कसा हवा, तर सरपंच पाहिजे शेती विकसित करणारा सरपंच पाहिजे. गावातले प्रश्न सोडवणारा सरपंच पाहिजे. जनतेला सोबत घेऊन चालणारा सरपंच आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. सरपंचाने सगळ्यांना, सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी चालणारा सरपंच आपल्या गावासाठी आवश्यक आहे. म्हणून मी तरुण पिढीला आश्वासित करतो की आत्तापर्यंत इथून मागे झोळे गावामध्ये अनेक सरपंच त्या ठिकाणी निवडून गेलेले आहेत. त्यांनी भरपूर असे कामं आपल्या गावासाठी केलेले आहे. पण येणाऱ्या काळात जो उच्च शिक्षित सरपंच जो काही येणार आहे त्या सरपंचानं आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सर्व तरुणांना त्या ठिकाणी एकत्र घेऊन गावचे रस्ते असतील, पाणी प्रश्न असतील, गावचे मंदिर असतील, शाळा असतील, शाळा सुव्यवस्थित ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. महिलांच्या बालकल्याण खात्यामार्फत आपल्याला काही निधी आणता येईल का, महिलांच्या प्रश्नावरती काही आपल्याला तोडगा काढता येईल का, हाही त्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी सुरू होत आहे, आपल्याला भेडसावत आहे. आणि ह्या प्रश्नावरती आपण एक चांगला सुंदर असा सरपंच गावासाठी, उच्च शिक्षित सरपंच निवडून दिला पाहिजे असं मला वाटतंय. अशा कोणत्या गोष्टी की अजून आपल्या गावात विकसित नाही झालेल्या आहे आणि त्या विकास व्हायला पाहिजे त्या गोष्टींचा? गावाच्या बऱ्याच भागामध्ये पाणी त्या ठिकाणी पोचलेलं आहे. काही भाग त्या ठिकाणी वंचित आहे, त्या भागामध्ये पाणी पोचलं पाहिजे. तसेच महिलांचे काही प्रश्न असतील, समजा किरकोळ छोटे छोटे प्रश्न असतील महिलांचे, तेही सोडवलेले पाहिजे. तसेच गावामध्ये आपल्या ग्रामपंचायत कार्यालय अजून सुस्थित नाही, ते ग्रामपंचायत कार्यालय असं भव्य दिव्य असं ग्रामसंसद त्या ठिकाणी आपली बनली पाहिजे. एक उत्तम असा सभागृह आपल्या गावासाठी पाहिजे, तो पाहिजे. गावातले विविध रस्ते आहेत ते आज प्रलंबित आहे, ते रस्त्यांचेही प्रश्न त्या ठिकाणी सुटले पाहिजे. आणि त्या रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यांसाठी डांबरीकरण झालं पाहिजे, खडीकरण झाले पाहिजे. आत्ताच काही दिवसापूर्वी आपल्या झोळे गावामध्ये जलजीवनचं काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये ते काम पूर्णत्वास जात आहे. आपल्या घरापर्यंत शुद्ध असं जल त्या ठिकाणी जाणार आहे. हर घर जल ह्या मिशन अंतर्गत काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री व आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी त्या कामाचं उद्घाटन केलेलं आहे. ते काम काही दिवसात पूर्णत्वास जात आहे. आत्ताच काही कालखंडामध्ये बाळासाहेब ठाकरे
ग्रामसंसद योजनेअंतर्गत गावासाठी विद्यमान आमदार अमोल भाऊंनी त्या ठिकाणी निधी दिलेला आहे. त्यांचंही मी गावच्या वतीनं आभार मानतो. तसेच अशाच विविध कामं आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी झाले. आता जवळपास ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपतोय आणि सरपंच हा लोकनियुक्त आहे. तर सरपंच कसा हवा गावासाठी? सरपंच गावासाठी असा व्हावा की त्याने गावाच्या राजकारण सोडून गावच्या समाजकारणासाठी सगळ्या जाती धर्मासाठी कोणची जात न पात न पाळता गावच्या विकासासाठी झगडणारा सरपंच हवा. त्यात रस्ते, पाणी प्रश्न, लोकांचं सुख दुःख, जाणं येणं, दळणवळणाच्या सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे, पाण्याच्या सुविधा झाल्या पाहिजे, शाळेत लक्ष दिलं पाहिजे सरपंचांनी. परत योजना राहतील त्या प्रत्यक्षात गावात उतरवल्या पाहिजे, त्या अंमलात आणल्या पाहिजेत. सरपंचांनी असं केलं पाहिजे की गावासाठी जे जे उपयोगी पडेल, ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. हाच खरा सरपंचाचा मेन मुद्दा आहे. गावातल्या लोकांनी सुख समृद्धी शांतीनं राहिलं पाहिजे. गावातल्या लोकांचा विचार करून आणि जनतेने सुद्धा असाच सरपंच निवडून द्यावा की जो गावच्या विकासासाठी खास प्रयत्न करील. जे जुनं झालं ते गेलं, व मशानभूमी असेल, शाळेचं ग्राउंड असेल, हे सगळं शुभीकरण झालं पाहिजे. रस्ते, सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न राहतो. तो या गावसाठी ज्वलंत प्रश्न आहे. तो सरपंचाने सोडवलाच पाहिजे. इथून पुढले जे सरपंच होतील कुणी हो, ते त्यासाठी त्या सरपंचांनी हेच मुद्दे ध्यानात ठेवले पाहिजे का गावच्या विकासासाठी जे जे करता येईल, गावच्या लोकांना त्रास होणार नाही कशा कोणत्या गोष्टीचा. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे, त्याचबरोबर ग्रामपंचायतींच्या इलेक्शन लागत आहेत. त्यामध्ये आता लोकनियुक्त सरपंच आहे. तर मग येणाऱ्या काळामध्ये जर लोकनियुक्त सरपंच असणार आहे, त्याकडून तुमची अपेक्षा कशी असणार आहे किंवा त्याचं विजन काय असलं पाहिजे? लोकनियुक्त सरपंच कमीत कमी शिक्षण एज्युकेटेड असावा, त्याला निर्णय क्षमता घेण्याची ताकद असावी, सर्वांना सोबत घेऊन त्यांनी गावाचा विकास केला पाहिजे व गावात जी विकास कामं इथून मागे झालेली नाही ती विकास कामं करणारा सरपंच असावा व पूर्ण वेळ देणारा असावा. घरची कामे करून गावाचा विकास करणारा असावा, गावाला पूर्ण वेळ देणारा सरपंच असावा. गावात कोणत्या मुख्यतः अडचणी ती अडचण सॉल्व्ह करणारा असावा. कोणताही राजकारणाशी त्यांनी मतभेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन पक्ष हा एक विचार न घेता गाव हा विचार घ्यावा. गावचा पूर्ण विकास कसा होईल, गावाची शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल याचा विचार करावा व गावाचं नाव या महाराष्ट्रामध्ये कसं झळकल असा हा सरपंच योग्य असावा असे माझे परखड मत आहे. अशा कोणत्या गोष्टी का आतापर्यंत ज्या गोष्टींचा विकास खुंटलेला आहे गावामध्ये सर्वात प्रामुख्याने जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे रस्ता. आज झोळेगावामध्ये रस्त्यांची प्रामुख्याने खूप मोठी अडचण आहे. झोळेगावात येणारा रस्ता सुद्धा आज येणारा एवढ्या व्यवस्थित नाही. तर रस्ते आणि पाणी हा मुख्य जो आहे प्रॉब्लेम या झोळेगावामध्ये आम्हाला सध्या बळेसावत आहेत. आता जो सरपंच असेल त्याचं विजन कसं असलं पाहिजे? त्याचं विजन सार्वभौमुख्य असलं पाहिजे. त्याचं विजन हे गावाला पुढे घेऊन नेणारं असावं. गावाचा विकास हेच त्याचं विजन असलं पाहिजे. गावची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल, गाव चांगले रस्ते, पाणी व एज्युकेशन हे सगळं गावाला मिळालं पाहिजे. प्रामुख्याने तरुणांसाठी काय केलं पाहिजे गावासाठी? आता गावामध्ये तरुणांना आज तरुण भरकटत आहे. तरुणांना व्यसनापासून दूर ठेवलं पाहिजे. तरुणांना एज्युकेशन दिलं पाहिजे व तरुणांनी गावाच्या विकासामध्ये कसं गावाला पुढे नेऊ शकतात, तरुणांना एकत्र करून गावच्या विकासामध्ये त्यांनी तरुणांना एकत्र आणलं पाहिजे. सध्या एकंदरीत गावाची परिस्थिती कशी आहे? गावाची परिस्थिती सध्या बघता सगळे राजकीय मतभेद आहे. गाव तुटलेल्या अवस्थेत मला दिसत आहे. तर राजकीय मतभेद दूर ठेवून एक चांगला एज्युकेटेड सरपंच द्यावा, जेणेकरून तो या गावाला झळकवेल पुढे महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद. आता येणारा सरपंच गावासाठी कसा असला पाहिजे? येणारा सरपंच गावासाठी सुजवळ आणि सुफल, जो समाजाला घेऊन बरोबर चालेल व समाजासाठी वेळ देईल, समाजाची कामं करील व ज्यावेळेस त्या सरपंचाला आवाज दिला त्यावेळेस तो सरपंच ते तात्पुरते हजर झाला पाहिजे. त्यानं त्या समस्यांचं विश्लेषण करून त्या समस्या सोडवल्या पाहिजे. असा सरपंच या गावाला पाहिजे आणि त्याचं विकासाचं माध्यम त्याच्या डोक्यात असलं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट आजपर्यंत ज्या गावात आपल्या गावात जी घडलेली आतापर्यंत म्हणजे
सर्वात जास्त रस्त्यांचा, वावरांचा आणि पाण्याचा सर्वात जास्त मोठा प्रश्न गण तयार झालेला आहे. कारण वारंवार प्रत्येक ठिकाणी जात असताना किंवा गेलो असताना प्रत्येकाच्या मनात फक्त तेवढंच आहे का बा आमचा रस्ता झाला पाहिजे. आम्हाला येण्या जाण्यासाठी लहान लहान मुलं शाळेत येतात, त्यांना येण्यासाठी रस्त्यांना भलभले खड्डे आहेत, ते खड्डे बुजवले पाहिजे. तिथं मुरुम टाकून किंवा काहीतरी व्यवस्था करून ते रस्त्यांचा मार्ग व्यवस्थित करून आज आपल्या गावात दूध व्यवसाय हा फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. या दूध व्यवसायामुळं लोक सकाळी ज्यावेळेस किटल्या घेऊन येतात त्यावेळेस लोकांचे दूध रस्त्यावर सांडतात. कारण त्या रस्त्याला गुडघ्याएवढे खड्डे आहेत. सायकल सुद्धा सुईची, पायी सुद्धा सुईचं चालता येत नाही. तेव्हाच ती सायकल घेऊन कसे चालणार, मोटरसायकल घेऊन कसे चालणार. याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्ही इतर कामं करण्यापेक्षा जे महत्वाच्या मूलभूत गरजा आहे लोकांना त्या पुरवल्या पाहिजे, त्या दिल्या पाहिजे. असा सरपंच या गावाला पाहिजे. गावाची शिक्षण संस्था कशी आहे आपल्या गावाची शिक्षण संस्था चांगल्या पद्धतीने चांगल्या पातळीवर चालू आहे. हायस्कूल सुद्धा चांगल्या जोरावर चालू आहे. जिल्हा परिषद सुद्धा आता आपल्या गावामध्ये एकदम सुरळीत आणि व्यवस्थित. आता आपण कार्यक्रम पाहिले, या कार्यक्रमांमधून असं दिसून आलं का हायस्कूलपेक्षा जिल्हा परिषद 2 पावलं पुढे आहे आणि चांगल्या पद्धतीनं काम करतायत. शिक्षक लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात. तिथं जी बॉडी आहे, पालक बॉडी, ती सुद्धा व्यवस्थित आहे. ते सुद्धा वेळोवेळी जाऊन बघतात आणि आमच्यासारखे सुद्धा काही गावातील कार्यकर्ते सुद्धा वेळोवेळी जाऊन त्या शाळेवर लक्ष देऊन भेट देतात. काही आपल्याला वाटलं तर आपण ती सूचना केली पाहिजे. त्याच्यातून मार्ग काढून त्या शाळेचा कसा विकास होईल हा दृष्टिकोन आपण डोळ्यापुढे ठेवून चाललं पाहिजे. तरुणांसाठी अशा कोणत्या सुविधा आहे जे ग्रामपंचायतने केल्या पाहिजे? तरुणांसाठी अशा भरपूर सुविधा आहे. तरुणांसाठी एक व्यायामशाळा काढली होती. त्या व्यायामशाळेचाही बी तपास नाही आहे. तिथं मुलांना काही शिक्षण काही हे करता येत नाही. साधनं आले, ते साधनं सुद्धा एका परकड पडलेल्या खोलीत पडलेले आहेत, त्यांचा सुद्धा उपयोग होत नाही. अशा दृष्टीनं सर्व तरुण एकत्र करून सर्व तरुणांना इकडं तिकडे भरकाडण्यापेक्षा तुम्ही एक अशी व्यायामशाळा, त्यांना व्यायाम करण्यासाठी अशी व्यवस्था करून दिली पाहिजे. आणि ते भरकटलेले समजा आपले मुलं आहेत, हे कुठंतरी व्यवस्थित येऊन थोडा व्यायाम करतील आणि तिथं थोडा जास्त वेळ देतील का बा इतर ठिकाणी त्यांचं लक्ष जाणार नाही. याची सुद्धा ग्रामपंचायतनं येणाऱ्या काळात ग्रामपंचायतनं त्याची काळजी घेतली पाहिजे. गावामध्ये ना अतिक्रम जरी काढायचं ठरलं, काढलं पाहिजे. कारण ही ग्रामपंचायतची मालमत्ता ही ग्रामपंचायतीनं राखली पाहिजे. पण ती राखीत असताना ग्रामपंचायतल्या पदाधिकाऱ्यांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे का बा गावामध्ये नेमक्या अडचणी कोणत्या आहेत, मेन अडचणी कोणत्या आहेत, त्या अडचणींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्या अडचणी आहेत महत्त्वाच्या त्या बाजूला ठेवून तुम्ही इतर अडचणीवर तुम्ही जास्त वेळ देऊ राहिलेत. हे न करता इथून पुढील भविष्यात येणाऱ्या कोणीही सरपंच होऊ, कारण तो सरपंच जनतेतून होणार आहे, जनता त्याला निवडून देणार आहे. जनतेचं कल जसा असेल त्या पद्धतीने तो सरपंच होणार आहे. पण सरपंच होत असताना तो जरी पैसे देऊन किंवा पैसे वाटून जरी सरपंच झाला पण मग तो विकास करीत नाही. कारण तुम्ही आज आहे ना अशा माणसाकडे लक्ष द्या का तो माणूस बा या गावासाठी काहीतरी योग्य आहे, काहीतरी काम करील. अशा माणसांना तुम्ही प्राधान्य द्या, अशा माणसांना तुम्ही सरपंच करा आणि त्या माणसाकडून हात धरून काम करून घ्या. कारण तो हक्काचा असतो आपल्या. कारण आपण त्याच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतलेला नसतो, त्याचा चहा सुद्धा पेलेला नसतो, म्हणून तो माणूस आपल्या हक्काचा असतो. अशा माणसाकडून काम करून घ्यायला तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि असाच माणूस तुम्ही योग्य तो निवडून द्या.